नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण 18 जानेवारी ते 18 एप्रिल या 3 महिन्याचं सगळ्या राशींचं भविष्य बघतोय. आपण आता वृषभ राशीकडे जाऊया. वृषभ राशी शुक्राची रास आहे. ही निसर्ग कुंडलीप्रमाणे मिळकतीची रास आहे. आय आय आणि आय, मी, माझा डोळा आणि माझा पैसा, याला सगळ्यात जास्त महत्त्व असणारी ही रास आहे. अर्थात कलियुग आहे, ह्या गोष्टीला महत्त्व नाही तर असं कसं होईल, याला तर सगळ्यात जास्त महत्त्व आहे. या राशीला जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या 4 महिन्यामध्ये कसे दिवस असतील, तर चंद्र वृषभ राशीत आहे किंवा वृषभ लग्न आहे, या सगळ्यांसाठी जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 3ही महिन्यामध्ये चौथा आठवडा खूप चांगला आहे चंद्राला. चंद्र म्हणजे मन, चंद्र म्हणजे आनंद, त्यामुळे आनंददायक जाणार आहे चौथा आठवडा पहिल्या 3 आठवड्यांच्या तुलनेने. याचा अर्थ दुःख आहे असं अजिबात नाही, असं मी म्हणालेच नाही. एप्रिल महिन्यामध्ये पण तसंच तुलनेने चांगलंच जाईल. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की वृषभ राशीमध्ये आपण असं बघणार आहोत, स्त्रियांना कसं, पुरुषांना कसं, विद्यार्थ्यांना भविष्य काय, परत नोकरदारांना कसं, बिझनेसमनना कसं, सगळ्यांच्या आरोग्यासाठी काय काय दाखवतील ग्रह, सगळ्या ग्रहांचं भ्रमण परिणाम करत असतं. तर या वृषभ राशीच्या लोकांना संपूर्ण वर्षभर गुरु मिथुन राशीमध्ये आहे. म्हणजे वर्षभर म्हणजे या 3 महिन्यांबद्दल मी आत्ता बोलते आहे, कारण तो जूनमध्ये बदलतोय. पण एप्रिलपर्यंत 18 जानेवारी ते 18 एप्रिल गुरु हा द्वितीय स्थानामध्ये मिथुन राशीमध्ये आहे. दुसरा गुरु आहे वृषभ राशीला. दुसरा कुठलाही ग्रह हा संपत्तीकारक असतो. मिथुन राशीमध्ये असलेला गुरु जेव्हा वृषभ लग्नाच्या कुंडलीत आहे तेव्हा तो स्वतःच्या कारक स्थानामध्ये आहे दुसऱ्या या. त्यामुळे अतिशय उत्तम फळ या गुरुचं आहे पैशासंबंधी. वृषभ रास पैशाचीच रास आहे. जेव्हा मुलांसंबंधी आपण बघतोय तेव्हा मुलांच्यासाठी कुटुंब स्थानामध्ये आलेला हा जो गुरु आहे हा कौटुंबिक नात्यांमध्ये चांगला आहे. आईवडिलांशी छान रेपो असेल, आईवडिलांकडनं चांगलं मिळकत असेल मुलांना. स्त्रियांसाठी कुटुंबातली माणसं खूप छान प्रेमाने वागतील. पुरुषांसाठी या कुटुंब स्थानामध्ये आलेला गुरु नवीन जबाबदाऱ्या पार पाडायला लावेल, कदाचित नवीन मुलाचा जन्म होईल. बिझनेसमनसाठी हा अर्थत्रिकोणात आलेला गुरु आहे, अर्थात हा पैसा वाढवणार आहे, कारण गुरु हा प्रसरणाचा कारक आहे. याची दृष्टी षष्ठावर आहे. नोकरदार व्यक्तींना प्रमोशनचे योग आहेत. जास्त काम करावं लागेल, कारण प्रमोशन मिळालं की जागा मोठी मिळते म्हणून. एकूण आरोग्यासाठी बघायला गेलं तर इथे गुरु हा द्वितीय स्थानात शुक्राच्या घरी आलेला आहे. ते निसर्ग कुंडली ते शुक्राचं घर आहे. हा आलेला आहे बुधाच्या राशीत धनस्थानामध्ये. त्याच्यामुळे थोडं रेस्पिरेटरी सिस्टीम, श्वसन संस्था किंवा घसा, नाक कान घसा या गोष्टींना थोडंसं जपून राहा. चांगलाच गुरु आहे पण तो परिणाम करणार आहे घशावर. त्यामुळे वेडवाकडं खाल्लं तर घसा बसेल. जास्त थंड खाऊ नका. सर्दीपासून जपून राहा. सर्दी ही नेहमीची गोष्ट आहे पण जपून राहा. यानंतर जेव्हा आपण रवीबद्दल बोलतो तेव्हा रवी हा कुंभ राशीमध्ये येतोय 15 फेब्रुवारीला. 15 जानेवारीला रवी मकरेमध्ये भ्रमण करतो. मकर राशीमध्ये येणारा रवी हा 9वा असल्यामुळे तो काही फार चांगला नाही, पण 10वा रवी उत्तम येतोय. रवी चांगला आहे, बुध चांगला आहे, मंगळ चांगला आहे. 3 ग्रहांची साथ तुम्हाला मिळते. रवी दशमातून जाणारा सरकारी कामं चांगली करेल. सरकारी कामात पॉझिटिव्ह रिझल्ट्स मिळतील. मंगळ जेव्हा जाणार आहे कुंभेमधून तेव्हा तो 10वा येणार आहे राशीला. त्याच्यामुळे लिडरशिपनी कामं कराल. तुम्हाला वरचे पोस्ट मिळतील लिडरशिपच्या. आपण गुरुनी बघितलंच आहे, गुरु तुम्हाला षष्ठाकडे बघतो आहे आणि दशमाकडेही बघतोय आणि तिथूनच रवी आणि मंगळ जाणार आहे. त्यामुळे सरकारी नोकरीत उच्च पद मिळेल, लिडरशिप मिळेल. बुधही तुम्हाला 10वा येतोय. 10वा येणारा बुध हा बुद्धिमत्तेची उत्तम कसोटी दाखवतो. छान तुमच्याकडनं कामं करवून घेईल आणि बुधाचं हे कारक स्थान असल्यामुळे
बुध हा तुमच्या कुंडलीमध्ये धनेश आहे आणि पंचमेश आहे, तो दशमामध्ये आला आहे. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट्सची कामं होतील, पैसा चांगला मिळेल, एकूण मालामाल व्हाल. रवी बुध मंगळ हे सगळे तुम्हाला जानेवारीमध्ये, फेब्रुवारीमध्ये आणि मार्चमध्ये जेव्हा कुंभेत येणार आहे आणि नंतर फेब्रुवारीमधला राहू मात्र तेव्हाही पुढे 11वाच असणार आहे. आता इथे दोन ग्रहांची एकमेकाशी काही ना काहीतरी इंटरॅक्शन होतं. तर आपण आधी एक गोष्ट बघूया की वृद्ध लोकांना हा जो धनस्थानातला गुरु आहे, हा भ्रमण धनस्थानात होत आहे ते, आणि दशमात होणारं रवी बुध मंगळाचं भ्रमण हे वृद्ध लोकांच्या तब्येतीसाठी कसं आहे. तर तब्येतीचं स्थान आहे लग्नस्थान, आणि इथे यातला कुठलाही ग्रह बघत नाही, त्याच्यामुळे त्याची वाईट दृष्टी नाही. वृषभ राशीच्या लोकांना तसंही मी मगाशी सांगितल्याप्रमाणे यांनी कायमच घशाला जपलंच पाहिजे, कारण ही घशावर पडणारी रास आहे आणि शुक्राची रास आहे, आणि शुक्र हा जलाचा कारक आहे. त्यामुळे या लोकांनी घशाला जपावं. यानंतर जेव्हा आपण राहूबद्दल बोलणार आहोत, गुरु आणि रवी मंगळ बुधाबद्दल बोलून झालं, राहू आणि शुक्राबद्दल आपल्याला बोलायचं आहे. तर शुक्र जो आहे, हा शुक्र तुमच्या कुंडलीमध्ये जेव्हा मीनेमध्ये येणार आहे तेव्हा तो शनीच्या बरोबर आहे, आणि शनी तुम्हाला 11वा आहे, मित्र आहे तुमच्या राशीचा, आणि 11वा असल्यामुळे तो उत्तम आहे, लाभदायक आहे. मुळात निसर्ग कुंडलीमध्ये शनी हा लाभाचा कारक आहे, कारण त्याची रास येते कुंभ रास निसर्ग कुंडलीप्रमाणे लाभामध्ये. त्यामुळे हा शनी तुम्हाला लाभदायक आहे. तुमचा राशी स्वामी शुक्र 11वा येणार आहे, त्यामुळे तोही लाभदायक येणार आहे, उच्चीचा येणार आहे. शुक्र मीनेमध्ये उच्चीचा असतो, तो तुम्हाला 11वा येणार आहे. त्यामुळे तो 11वा शुक्र या फेब्रुवारी महिन्यात, मार्च महिन्यात बहार उडवून देणार आहे तुमच्या आयुष्यात. एकूणच भिन्नलिंगी आकर्षणाचा शुक्र कारक आहे, त्याच्यामुळे चांगल्या मित्रमैत्रिणींशी तुमचं जरा जास्त चांगलं रिलेशन निर्माण होईल, कारण हे मित्रांचं स्थान आहे. मेष राशीमध्ये शुक्र येतोय मार्च महिन्यात, तो 12वा येतोय. तर तुमचे हे नातेसंबंध खूप चांगल्या पद्धतीने जेव्हा तुम्हाला लाभात नातेसंबंध निर्माण होणार आहेत, हे व्ययस्थानामध्ये शुक्र गेला, 12वा शुक्र गेला की त्यांच्यासाठी खर्च कराल आणि थोडेसे तुम्हाला आध्यात्मिक बनवणार आहे हा शुक्र. आरोग्यासाठी मिथुने तृतीयेतनं जाणाऱ्या गुरुसाठी तुम्हाला जो मिथुने धनस्थानातनं जाणाऱ्या गुरुसाठी मी जे तुम्हाला, तर हा शनी त्या गुरुकडे बघणार आहे 3ऱ्या दृष्टीने. शनी शुक्राला जी 7वी दृष्टी आहे ती आहे षष्ठावर, आणि शनी जेव्हा बघणार आहे 3ऱ्या दृष्टीने लग्नाकडे, त्यावेळेला लग्नस्थान हे आरोग्याचं स्थान आहे. तर जरी शनी 11वा असला तरी तो मंगळाच्या स्थानामध्ये तुमच्या राशीकडे, शुक्राच्या राशीकडे 3ऱ्या दृष्टीने बघतो, तेव्हा थोडे चॅलेंजेस निर्माण करतो आरोग्यासंबंधी. हे चॅलेंजेस वृषभ राशीमध्ये आहेत, त्यामुळे शुक्राच्या राशीमध्ये आहेत, मित्राच्या राशीमध्ये आहेत, पण तरीसुद्धा म्हणजे परत हा गुरु आणि शुक्र आणि शनी तिघं मिळून तुम्हाला आरोग्यामध्ये थोडासा कफकारक जे काही विकार आहेत त्या संबंधाने शहाणं राहायला शिकवतोय. एकूण वृषभ राशीला ह्या वर्षामध्ये गुरुची चांगली साथ आहे, राहूची चांगली साथ आहे, शनीची चांगली साथ आहे. वेळोवेळी रवी बुध मंगळ शुक्र यांची पण चांगली साथ मिळतीये. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची प्रत्येक राशीनी, की गुरुचं भ्रमण हे वर्षभरासाठी आहे. 1 वर्षानंतर तो पुढच्या राशीत जातो. त्यामुळे कुठल्याही ग्रहाचं भ्रमण चांगलं आहे म्हणून त्या गोष्टींमध्ये अति इन्व्हॉल्व व्हायचं नाही. मला खूप उत्तम दिवस आहेत म्हणून अजिबात अशा गोष्टींना तुम्ही जास्त महत्त्व देऊ नका. अर्थात आपल्याला आपली संत परंपरा सांगते की माणसांनी त्याच्या आयुष्यात कायम नम्र राहिलं पाहिजे. वृषभ राशीला हे थोडंसं शिकवावं लागतं, कारण ही कॅशची रास आहे आणि हिची नक्षत्र आपण बघितली तर ही कृत्तिकामध्ये सुरू होते. कृत्तिका, रोहिणी आणि मृग. मंगळ आणि चंद्र हे शेवट, आणि इथे सुरू होते रवीच्या नक्षत्राला.
जेव्हा शुक्राच्या राशीत रवीचं नक्षत्र येतं तेव्हा थोडासा अहमपणा येतो. शुक्राच्या राशीमध्ये चंद्राचं नक्षत्र आनंदी बनवतं, सुंदरपणा देतं. आणि शुक्राच्या राशीमध्ये येणारं मंगळाचं नक्षत्र लीडरशिप देतं. पण या सगळ्यामध्ये पैसा या गोष्टीला जास्त हिरास महत्त्व देत असल्यामुळे तो चांगला मिळणार आहे. पण तसंच हा गुरु अष्टमाकडे बघणार आहे, स्वतःच्या राशीकडे बघणार आहे गुरु 3 मधून 9 कडे, त्याच्यामुळे विंडफॉल गेन पण देणार आहे. पण या सगळ्यामधून आपण चॅरिटी केली पाहिजे, म्हणजे चांगलं कर्म केलं पाहिजे. हे शुक्राच्या राशीला खरं तर शिकवावं लागत नाही, कारण जो व्ययामध्ये जाणारा मार्च महिन्यामधला शुक्र आहे तो त्यांना या मार्गाकडे नेणार आहे. एकूण वृषभ राशीनी मजेत राहावं, एन्जॉय करावं आणि आपल्या आयुष्याचं सार्थक कशात आहे हे तो शुक्र दाखवतोय हे लक्षात ठेवावं. बरोबर आहे ना? कसा वाटला एपिसोड? पुढच्या राशीकडे आपण जाणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.